This news is sponsored by Abhyuday Piles. नमस्कार, स्वागत आहे आपल्या महान्यूज 7 मध्ये. आपण बघत आहात महाराष्ट्र टॉप 10. मी आकांक्षा. बघूया आजच्या काही विशेष बातम्या. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सीबीआय कडून गुन्हा दाखल करण्यात आला. यावर आमदार यशोमती ठाकूर यांनी प्रसारमाध्यमांसमोर प्रतिक्रियापर प्रश्न देखील मांडले आहे. ते म्हणाले की गुन्हे दाखल न करण्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर दबाव तर नव्हता ना. देवेंद्र फडणवीस त्यांनी जबाबदारी वागण्याची गरज आहे. 3 तास आंदोलन केलं, त्यानंतर गुन्हे दाखल झाले. देवेंद्र फडणवीस यांचा दबाव होता का अशी आम्हाला शंका येते, असे ते म्हणाले. म्हटलंय की आम्ही सगळेजण आलो, कुठून आम्ही पोहोचलो. चांदूर रेल्वेवरनं, चांदूर बाजारवरनं, दर्यापूरमधनं अख्ख्या अमरावतीतली सगळी मंडळी आली या ठिकाणी. इथं होम मिनिस्टरचा दबाव तर नव्हता ना की गुन्हे नाका दाखल करू म्हणून. होम मिनिस्टरनी थोडंसं जबाबदारी न वागण्याची गरज आहे. त्यांचा आजोळा राजा आहे, त्यांचे मामा इथले आहेत, त्यानं त्याचा आजोळामध्ये दंगा झाला पाहिजे असं त्यांना वाटतं काय? ठिया झाला नसता तर त्यांना आहे ना, ठिया नसता केला तर संदर्भात पोलिसांचं काय म्हणणं म्हणजे आम्हाला ठिया आता अटके संदर्भात तुम्ही त्यांनाच विचारा काय म्हणणं आहे. होम मिनिस्टरचं प्रेशर आहे का त्यांच्यावर गुन्हे दाखल न करायचे आणि त्यांना अटक नाही करायची, विचारा. की 3 तास ठिया आंदोलन करावं लागलं. कशासाठी पाहिजे ठिया आंदोलन करायला? का हे सुमोटो का नाही करू शकत पोलीस प्रशासन? यांना कळत नाही आहे का की काय कायदा सुव्यवस्था कोण हातात घेत आहे, का करत आहे? या सगळ्या गोष्टीमध्ये आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांचा हात तर नव्हता, यांचा दबाव तर नव्हता, असा डाऊट आम्हाला यायला लागला. सुमोटो या महाराष्ट्रामध्ये गुन्हे झाल्यानंतर का गुन्हे दाखल होत नाही? अत्याचार झाल्यानंतर का गुन्हे दाखल होत नाही? का आंदोलन करावं लागतं आहे? नाशिकमध्ये एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण नाशिक शहर हादरला असून या कुटुंबाने एकाच वेळी आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल का उचलला असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तर दुसरीकडे कुटुंबियांनी आणि आमदारांनी नाशिकमधील एका खासगी कंपनी विरोधात आरोप केल्याने या प्रकरणाला नवं वळण मिळालंय. नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केल्याने नाशिक शहरात एकच खळबळ उडाली आहे. विजय माणिक सहाने, ज्ञानेश्वरी विजय सहाने आणि त्यांची 9 वर्षांची मुलगी अनन्या विजय सहाने या एकाच कुटुंबातील तिघांनी आपलं जीवन संपवल्याने हळहळ व्यक्त केले जात आहे. सकाळी नेहमीप्रमाणे अनन्याला तिची स्कूल व्हॅन घेण्यासाठी आली, मात्र अनन्या खाली आली नाही. म्हणून तिच्या आजोबांनी वर जाऊन बघितलं असता त्यांच्या हा प्रकार लक्षात आला आणि त्यानंतर ही घटना समोर आली. नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरात राहणार हे सहाने कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली असताना या कुटुंबाने आत्महत्या का केली असा सवाल उपस्थित होत असताना नाशिकमधील काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर आणि कुटुंबियांच्या नातेवाईकांनी आत्महत्या केलेल्या विजय सहाने आणि त्यांच्या कंपनी प्रशासनावर गंभीर आरोप केलाय. सदर कंपनीत व्यवस्थापनाकडून विजय सहाने याला त्रास दिला जात होता आणि त्यातून त्यांनी ही आत्महत्या केली असून त्या कंपनी विरोधात आपण मुख्यमंत्र्यांकडे ही तक्रार करणार असल्याचं स्थानिक आमदारांनी म्हटलंय. तर बॉस कंपनीच्या बाबतीमध्ये जे काही 3 महिन्यापूर्वी त्याच्या जोडीदारांनी मला फोन टू पण कंपनीत काम की साहेब असं झालेलं आहे, त्या मुलाला हॅरेसमेंट करते, तो कामावर जात नाही, त्याला काढून टाकलं. परंतु माझं काहीतरी नाव सांगितलं असेल, त्यांनी परत नाव ऐकून परत त्याला कामावर घेतलं. तो विषय संपला आणि आज 3 महिन्यानंतर त्याचा निरोप की मूर्तीचा आला. म्हणजे त्यांनी सुसाईड केलं आणि नवऱ्याने सुसाईड केलं, बायकोने सुसाईड केलं, मुलगी काहीच नसताना म्हणून पडलेली तिथं. म्हणजे याचा अर्थ तिथं काहीतरी संशय वातावरण आहे आणि तिथं पंचनाम्यामध्ये त्यांनी मेन्शन पण. तुम्ही कंपनी व्यवस्थापनाशी काही बोलत काय का? मी त्याच्याशी बोलायचं काही कामच नाही. मी तर डायरेक्ट आता एक तर मी गृहमंत्र्याशी बोलू, सीपीशी बोलून, त्याच्या PSIशी बोलून त्याची CBI माझ्यावर चौकशी झाली पाहिजे. आज याच्या कुटुंबात घडलं, उद्या दुसऱ्याच्या कुटुंबात घडलं आणि मानवीला हानिकारक आहे. ते कामावर होते की नाही? आता ते मी तपास करतो ना कामावर होतं, कारण कामावर 100% आता काय होतं, सगळे जवळजवळ 800-900 मुलं तिला उभे, ते सगळे मानसिकता नाही त्यांची. त्याच्यात आपण विचारणं बरं नाही की नातेवाईकच खूप आहे आणि त्या नातेवाईक खूप असल्यामुळं आपल्याला लोकांना वाटतं आमचा जीव गेला ना, आमचा माणूस गेला नाही, याला राजकीय विषय. त्याच्यामुळे मी थांबून फक्त शिपीरशी बोललो. शिपीर सरांनी काय फोन उचलला नाही, पण ते मला फोन करते. PSIशी बोललो, PSIने सांगितलं कसं आहे तुमच्या लोकप्रतिनिधी दिली सूचना आम्ही 100% पाळू, त्याच्यावर कुठली कसं होणार नाही, आम्ही कसून चौकशी नाही. पण 2-3 महिन्यापासून तुमच्यापर्यंत मध्ये काळ नाही, त्याला कामावर काढून टाकलं. त्यावेळेस त्या मुलांनी सांगितलं की साहेब आम्हाला तुमच्यापर्यंत यायचंय. यांनी माझं नाव सांगितलं असं तिथं
आम्ही आमदाराकडे तक्रार दिली, मग त्यांनी ती परत त्याला कामावर घेतलं. मग 3 महिन्यानंतर काही झालं, फक्त 3 महिन्यानंतर हा विषय लगेच म्हणजे मृत्यूअवस्थेचा झाला. खासदार अनिल बोंडे यांच्या विरोधात राजापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. काँग्रेस पक्षाच्या वतीने तक्रार दिली, त्यामुळे डॉक्टर अनिल बोंडे यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. काँग्रेस नेते कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या, त्यामुळे कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ शकतो, म्हणून गुन्हे दाखल करावे अशी मागणी यावेळी त्यांनी केली होती. धमकी देणे, इतर व्यक्तीविरोधात बोलणे या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज सकाळी जो मीडियामध्ये बाईट व्हायरल झाला होता, त्या संदर्भात काँग्रेस पार्टीचे डेलिगेशन या ठिकाणी आलं होतं आणि त्यांनी निवेदन दिले की कायदेशीर कारवाई करण्यात यावी ह्या बाईटवर, ज्याच्यामुळे त्यांचं असं म्हणणं होतं की सर्व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि इतर सर्वजण दुखावलेले आहेत आणि ज्याच्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं त्यांचा जो डेलिगेशन होता, त्या डेलिगेशनच्या संदर्भात पोलीस स्टेशन राजापेठ येथे तक्रार देण्यात आलेली आहे आणि त्या फिर्यादीच्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलीस स्टेशन राजापेठ येथे सुरू होती. आता गुन्हा दाखल झालेला आहे, प्रोसिजर सुरू आहे आणि कारवाई जी आहे त्या अनुषंगाने यामध्ये जे धमकी देणे आणि याच्या विरोधात बोलणे, इतर व्यक्तीच्या विरोधात या संदर्भात जो काही फिर्यादमध्ये आलेला आहे त्यानुसार गुन्हा दाखल झालेला. आम्ही आपल्याला FIRची कॉपी देऊ. सर्वत्र जैन बांधवाच्या 10 दिवसांच्या उपास पर्व सुरू होते. आज भाद्रपद पौर्णिमा उत्तम क्षमाचा दिवस असतो. चोपडा शहरात जैन बांधवांच्या वतीने पालखीची शोभायात्रा काढण्यात आली. या पालखी सोहळ्यात मोठ्या प्रमाणावर जैन समाजाचे लहान बालकांपासून युवक, महिला, पुरुष मोठ्या संख्येने सहभाग झाले होते. वाजत गाजत बँडच्या तलावावर गरबा खेळत मोठ्या उत्साहामध्ये पालखी सोहळा काढण्यात आली होती. शहरातील मुख्य रस्त्यावरून पालखी शोभायात्रा काढण्यात आली. जैन धर्माचे संत श्री तारणतरण मंडलाचार्य महाराज यांची मंदिर विधी निमित्त आज पालखीची शोभायात्रा निघते आमच्या चोपडा शहरामध्ये. जैन धर्मामध्ये दशलक्षण महापर्व म्हणजे जैन धर्मियांचे फार अत्यंत महत्त्वाचे असे 10 दिवस हे सार्वजनिक पर्व असतात. पूर्ण भारतामध्ये आमच्या जैन धर्मामध्ये धर्माची संयम, तप, उपवास या जैन धर्माच्या प्रत्येक अनुयायी आपल्या परीने त्याच्या शक्तीप्रमाणे प्रत्येक लहान असो मोठा असो ज्येष्ठ नागरिक असो ते त्यांच्याप्रमाणे जैन धर्माचे उपवास, तप, साधना करतात आणि 10 दिवसाचे आमचे 10 असे प्रत्येक दिवसाचे दिवस असतात. आज भाद्रपद पौर्णिमा हा शेवटचा दिवस, हा उत्तम क्षमाचा दिवस असतो आणि आमच्या जैन धर्मामध्ये उत्तम क्षमा हा एक महत्त्वाचा पर्व म्हणून साजरा केला जातो की आमच्या जैन धर्मामध्ये विगत वर्षामध्ये आम्ही कोणाला काही आमच्या मनने, वचनने, कायाने कोणाचं मन दुखावलं असेल, जाणते अजाणतेमध्ये कोणाचं हृदयाला, कोमल हृदयाला ठेस पोचली असेल तर आम्ही सर्व जैन धर्म त्याची हृदयाने क्षमा याचना करतो. असेच प्रत्येक प्राणीमात्रामध्ये असा आमच्या जैन धर्माचा प्रचार प्रसार व्हावा अशी आम्ही प्रभूचरणी, भगवान महावीर चरणी, श्री संत तारणतरण मंडलाचार्य महाराज यांच्या चरणी आम्ही विनंती करतो. वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची, तोवर बघत रहा महान्यूज 7. श्री स्वामी समर्थ हॉस्पिटल, विदर्भ का एकमात्र सबसे बड़ा 4 अत्याधुनिक EECP TS3 वसुमेडिटेक US FDA अप्रूव्ड मशीन्स युक्त हॉस्पिटल. 70% से 100% तक की ब्लॉकेज, हार्ट फेलियर और कमजोर हृदय का EECP TS3 मशीन्स द्वारा इलाज. डॉक्टर प्रदीप पाटिल के मार्गदर्शन में इलाज प्रक्रिया संभव. एड्रेस त्रिमूर्ति नगर, गजानन महाराज मंदिर के पीछे, नागपुर. वेबसाइट www.eecpssh.com. कॉन्टैक्ट नंबर 7083493268 और 8390381479. क्या आपके हार्ट में ब्लॉकेजेस हैं पर बाईपास सर्जरी से डर लग रहा है? डोंट वरी, मुग्धा EECP एंड हार्ट केयर सेंटर लेकर आए हैं आपके लिए US FDA अप्रूव्ड EECP ट्रीटमेंट, जिससे 80 से 90% हार्ट ब्लॉकेजेस को क्लियर किया जाता है और बाईपास एवं एंजियोप्लास्टी जैसी सर्जरी को टाला जा सकता है. अधिक जानकारी के लिए आज ही विजिट करें मुग्धा EECP एंड हार्ट केयर सेंटर, उत्कर्ष उमंग अपार्टमेंट नियर माउंट कैरमल स्कूल, अजनी स्क्वायर, नागपुर. नागपुर ही नहीं तो विदर्भ के लोगों के स्वास्थ्य को बनाए रखने की जिम्मेदारी अब रिलायबल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल की. बेस्ट क्वालिटी हेल्थ केयर. जी हाँ, अब हम रहेंगे
आपकी सेवा में 24/7 तत्पर। ऑर्थोपेडिक, जॉइंट रिप्लेसमेंट, ICU थिएटर, मैटरनिटी सर्जरी, पैथोलॉजी, मॉड्यूलर ऑपरेशन, फार्मेसी और लैप्रोस्कोपी सर्जरी आदि सभी आधुनिक सुविधाओं से पूर्ण। वी आर ऑलवेज फॉर योर हेल्थ केयर। हमारा पता रिलायबल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल, वाठोड़ा स्क्वेअर, नियर नायरा पेट्रोल पंप, रिंग रोड, नागपूर। विश्रांतीनंतर पुन्हा स्वागत। बघूया पुढील बातमी। अंतरवाली सराटीत ओबीसी बांधवांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे। अंतरवाली सराटीतील शिंगारे वस्तीत हे उपोषण सुरू केलं असून मंगेश ससानेंसह 6 जण उपोषणाला बसले आहेत। सगळे सोयरे शब्दांची अंमलबजावणी झाली नाही पाहिजे, बोगस कुणबी दाखले रद्द केले पाहिजे, ओबीसींचे आरक्षण अबाधित राहिले पाहिजे, अशा विविध मागण्यांसाठी ओबीसी समाजाने अंतरवाली सराटीत उपोषण सुरू केले आहे। आम्हाला सरकारने आश्वासन दिलं होतं की हे सगळे सोयरे हा जो अधिनियम आहे याचं कायद्यात आम्ही रूपांतर करणार नाही, कारण की त्याला 8 ते 9 लाख हरकती आहेत। आम्हाला शाश्वती दिली होती। आमच्या आणखीन बऱ्याच मागण्या होत्या, ज्या जातीचे प्रमाणपत्राला आधार कार्ड लिंक करावं, परंतु आता मनोज जरांगे परत आता उपोषणाला बसलेले आणि त्यांनी सरकारला अल्टिमेटम दिला आहे की आम्ही तुम्हाला पाडू, आम्ही तुम्हाला बघून घेऊ। आता इलेक्शन आल्यात आणि कुठंतरी सरकारची चलबिचल झालेली आम्हाला दिसते। काहीतरी बातम्या येतात की 24-25 तारखेला विशेष अधिवेशन घ्यायचं, हैदराबाद गॅझेट, निजाम गॅझेट असं काहीतरी अध्यादेश आणायचा किंवा JR आणायचा। आमचं एकच म्हणणं आहे की आमचं ओबीसीचं आरक्षण अबाधित झालं पाहिजे आणि मनोज जरांगेंचं जे मागणी आहे की सरसकट ओबीसीमधनं, तर ते सरसकट ओबीसीमधनं म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की जी बॅकडोर एंट्री आहे ही कुणबी दाखल्यांनी होती आहे, ती 2004 पासून जी पुरावे होते तेव्हापासून चालू होती, पण आता त्यांचं असं म्हणणं आहे की सरसकट द्यावं, हा सगळे सोयरेसारखं द्यावं, कुठल्या तरी वेगळ्या राज्याच्या कुठलं तरी गॅजेट आणावं आणि त्या गॅजेटनुसार सर्वांना द्यावं। याच्यामधून आमचं ओबीसीच्या आरक्षणाचं वाटोळं झालेलं आहे। गेल्या 8 ते 9 महिन्यामध्ये 10 ते 11 JR आलेले आहेत, राज्य सरकारने काढलेले आहेत। या दबावातून लोकसभेला असं झालं, आता विधानसभेला नको म्हणून परत असेच काही JR आले आणि अख्खा महाराष्ट्र जर ते 57 लाख दाखले प्रत्येक जणाकडे कुणबी दाखला आला तर आमचं ओबीसीचं आरक्षण संपून जाईल। कालच एक बातमी होती की ओबीसीचं आरक्षण एक सरपंच पदासाठी होतं, आता कुणबी दाखला मिळालेल्या महिलेनं, मराठा समाजाच्या महिलेनं सरपंच पद आता त्यांना निवडून दिलेलं आहे। म्हणजे आम्हाला साधं तुम्ही ग्रामपंचायत सदस्य होऊन देणं आहे, आम्हाला सरपंच होऊन देणं आहे। मग जी लोकशाहीच्या किंवा या राजकीय पटलावरती जी आमची बेसिक आम्हाला जे स्ट्रक्चर असतं की जी आपण म्हणतो जी बालवाडी, त्या पंचायत राजमध्येच तुम्ही आम्हाला बाहेर काढता। आमच्या मुलांच्या शिक्षणाला, नोकरीला या कुणबी दाखल्याने तुम्ही त्याच्यावर अतिक्रमण करता। मनोज जरांगे 10% SCBC आरक्षणाबद्दल काही बोलत नाही, ते चालू आहे। 10% EWS आरक्षणमधील 8.5% आरक्षण मराठा समाजाने घेतलेलं आहे, त्याच्याबद्दल काही बोलत नाही। फक्त ओबीसीला जे काय मिळतंय त्याच्यात आम्हाला घुसायचं आहे, म्हणजे ओबीसीचं कुठंतरी प्रतिनिधित्व दिसतंय ते हाणून पाडायचं आणि ओबीसीच्या 400 साडेचारशे जातीचं भवितव्य अंधकारात आणायचं। हे सगळे आता प्रयत्न चालू आहेत। ते पॉलिटिकल अजेंड्यावर आहेत, कारण की ते फक्त एकाच पक्षाला टार्गेट करतात। सत्तेमध्ये 3 पक्ष आहेत, फक्त BJPलाच टार्गेट करायचं, तर एकंदरीत त्यांचा पॉलिटिकल अजेंडा दिसून येतो। आम्हाला त्याचं काही देणं घेणं नाही, पण त्या पॉलिटिकल अजेंड्यामधून कुठलं तरी सरकार खाली खेचायचं, कुठलं तरी निवडून आणायचं, याच्यातून आमच्या ओबीसींचा जो घात होणार आहे, आमचं ओबीसींचं जे नुकसान होणार आहे ते कधी न भरून येणारं होणार आहे आणि त्यासाठी त्याला विरोध म्हणून आम्ही इथं उपोषणाला बसलोय। सरकारला आमचा इशारा आहे की फक्त एकाला तुम्ही जावाई करू नका, तुम्हाला सर्व जी जनता आहे त्याच्यामध्ये ओबीसी आहेत, SC आहेत, ST आहेत, सर्व समाज आहेत, त्यांना समान न्याय द्या। कुणावर अन्याय करू नका, कुणाच्या तरी उपोषणाचा दबाव, कुणाच्या तरी इशाऱ्यांचा दबाव, आम्ही तुम्हाला पाडतो, आम्ही या इलेक्शनला दाखवतो आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला असं वाटत असेल की ओबीसी हा संघटित नाहीये, ओबीसी त्यांच्या हक्कांबद्दल जागृत नाहीये, तर असं समजू नका। आम्ही सरकारला इशारा देतो, आम्ही ह्या जर असा कोणता निर्णय आला तर हे जे आता विधानसभेच्या इलेक्शन आहे त्याच्यामध्ये तर तुम्हाला दाखवून देऊच, परंतु तुम्हाला जर उपोषणाची भाषा कळती तर आम्ही पण उपोषणच करणार आणि तुम्हाला अंतरवाली सराटीच प्रिय आहे, त्यामुळे आम्ही अंतरवाली सराटीमध्ये बसलोय। कारण की सरकार इथं पायघड्या टाकतं, इथं मुख्यमंत्री येतात, इथं प्रत्येक पक्षाचा अध्यक्ष येतो, इथं रिटायर्ड जज येतात, इथं सचिव येतात, इथं डिव्हिजनल कमिशनर येतात, म्हणून आम्ही सरकारचं
येणं जाणं सोपं करण्यासाठी, त्यांचा खर्च वाचवण्यासाठी आम्ही इथं बसलोय. तिकडं आल्यानंतर तुम्ही आमच्या इथं पण या. सरकारला सोयीचं होण्यासाठी आम्ही इथं बसलोय. आमच्या आरक्षणामध्ये आम्ही घुसखोरी होऊन देणार नाही. त्यासाठी आम्ही आंतरवाली सराटीमध्ये प्राणांतिक उपोषण करतोय. इथं फक्त एकटा मंगेश सासणे नाही आहे, ओबीसी मधील विविध घटकातील आणखीन आम्ही एकूण 6 जण आम्ही उपोषणाला बसलेलो आहे. आणि हे उपोषण आम्ही प्राणांतिक उपोषण करणार आहे आणि निर्णायक आमचं उपोषण असेल. आम्ही नुसत्या आश्वासनांवर थांबणार नाही. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी अमेरिकेत आरक्षणासंदर्भात एक वक्तव्य केले होते. या वक्तव्याच्या विरोधात विविध ठिकाणी प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. त्याच पार्श्वभूमीवर रत्नागिरीत देखील नागरिकांनी एकत्र येत तीव्र निषेध केला आहे. यावेळी राहुल गांधी यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणा देण्यात आल्या आहेत. राहुल गांधी यांनी अमेरिकेत विदेशामध्ये मुलाखतीमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून आरक्षण रद्द करण्यासंदर्भात जे काही वक्तव्य केलं, त्या संदर्भात आज उपस्थित असलेल्या सर्व संघटना, त्यामध्ये असलेल्या तेली समाज असेल, ओबीसीच्या संघटना असतील, सुतार समाज असेल, रोहिदास समाज असेल, परीट समाज असेल, या सर्व संघटनेच्या वतीने आज आम्ही इथे त्यांचा जाहीर निषेध करतोय. भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान लिहिलं आहे, त्या संविधानाचा हा अवमान आहे. आणि संविधानाचा अवमान म्हणून आम्ही आज सर्व ही मंडळी उपस्थित राहून हा पक्षविरहित आम्ही सर्व संघटना त्यांचा निषेध करतोय. त्यासाठी आम्ही सर्व इथे उपस्थित मंडळी, त्या सर्व संघटना कुठलाही पक्षाचा बॅनर न घेता त्या संघटनाचे पदाधिकारी आज इथे उपस्थित राहून त्यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करतो. सभेमध्ये देशाचे संसदेतील विरोधी पक्षनेते माननीय राहुल गांधी यांनी सांगितलं की काँग्रेस जर फेअर प्लेसमध्ये आला तर आरक्षण रद्द होऊ शकतं. आरक्षण खरं म्हणजे समाजातील सर्व जाती घटकातील, समाजातील कालच्या सर्व स्तरातील लोकांचा एक चांगला अनुभव आहे. आणि त्या आरक्षणाच्या माध्यमातूनच बरेच लोक अतिशय चांगल्या पोझिशनला गेलेले आहेत. तर ते आरक्षण रद्द झालं तर सर्वच जाती धर्मातील म्हणजे एक ठराविक समाजातील घटक सोडून बाकी सर्व घटकांना त्याचा त्रास होईल. आणि राहुल गांधींच्या वक्तव्याचा आज आम्ही सर्व जाती समाजातील, इतर मागासवर्गीय असतील, बाकी समाज असतील, सर्व आरक्षणाखाली येणारे सर्व समाज त्याचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत. शेतकरी शेतीमध्ये नवनवीन प्रयोग नेहमीच करत असतात. अशातच एक प्रयोग सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केला असून त्याचा हा प्रयोग यशस्वी झाला आहे. शेतकऱ्यांनी ऊसाच्या शेतात आंतरिक पीक म्हणून कोथिंबीरची लागवड केली आणि 3च दिवसांमध्ये 40 ते 50 हजार रुपये कोथिंबीर विक्रीतून कमावले आहेत. सध्या कोथिंबीरचे दर हे चांगलेच वाढले आहेत. बाजारामध्ये कोथिंबीरच्या एका पेंडीला 50 ते 60 रुपये मोजावे लागत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील तालुक्यातील मोहोळ हराडवाडी गावामध्ये राहणाऱ्या शेतकरी लक्ष्मण दत्तात्रय शेळके यांनी ऊसाच्या शेतात आंतरपीक म्हणून 30 ते 35 किलो धने लावून कोथिंबीरची लागवड केली आहे. हराडवाडी येथे राहणारे शेतकरी लक्ष्मण शेळके हे स्वतः बाजारात जाऊन कोथिंबीरची विक्री करत असून एक पेंडी 50 ते 60 रुपयात विकत आहेत. उन्हाळ्यात अनेक शेतकऱ्यांना कोथिंबीरची लागवड करताना अनेक अडचणी येत असतात. लक्ष्मण यांनी लागवड करताना संभाव्य धोका ओळखून पाईपद्वारे या कोथिंबीरीला पाण्याचे नियोजन केले. त्यामुळे मे महिन्याच्या कडक उन्हाळ्यात त्यांचा कोथिंबीरला पाणी पडत नसल्याने पीक जोमात आल्याचे लक्ष्मण यांचे म्हणणे आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून कोथिंबीरला समाधानकारक दर मिळू लागले आहेत. किरकोळ बाजारात कोथिंबीरच्या एका जोडीला तब्बल 50 ते 60 रुपये दर मिळत आहे. हाच भाव कोथिंबीरचा कायम राहिला तर या कोथिंबीर विक्रीपासून 1 लाख रुपये पर्यंत उत्पन्न मिळू शकेल असा विश्वास शेतकरी लक्ष्मण शेळके यांनी व्यक्त केला आहे. माझे नाव लक्ष्मण दत्तात्रय शेळके. मी राहायला हराळवाडी, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. मी उन्हाळ्यात माझ्या शेतीला भरपूर मशागत केलेली आहे. ट्रॅक्टर नांगरलेलं आहे, रोटरलेलं आहे. परत त्याला सरी सोडून मी ऊस लावलेला आहे. 4 फुटी ऊस लावून मी त्यात कोथिंबीरचं आंतरपीक घेतलेलं आहे. आत्तापर्यंत मी 5 ते 10 वर्ष झालं कोथिंबीरचं पीक घेतो, पण त्यात मला काही फायदा झालेला नाही. यावर्षी चांगला रेट आहे. मी कमीत कमी 30 ते 35 किलो धने लावलेले आहेत आणि त्यातून मला फायदा होईल की मी आत्तापर्यंत 40 हजाराची कोथिंबीर विकलेली आहे. अजून मला 1 लाख रुपयाचा कोथिंबीर होईल अशी मी अपेक्षा करतो. हे भाव जर कायम राहिला तर तेवढे माझे पैसे होतील. आणि मी शेतकऱ्यांना एवढं सांगू इच्छितो की आंतरपीक घेण्याचा एवढा फायदा आहे की जे आपले खत म्हणा, खुरपण म्हणा किंवा अजून काही व्यतिरिक्त डोस म्हणा, त्याची जास्त फवारणी असेल तर ते सगळे पूर्ण आंतरपिकातून निघते. आणि मला दररोज 3 बायका लागतात. 300 पेंड्या मी दररोज यार्डाला घेऊन जात असतो.
भिवंडी शहरातील वातावरण सध्या शांत असून ईद ए मिलादुन्नबीच्या मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कोटर गेट मस्जिद ते वंजारपट्टी नाका मार्गावर पोलिसांचे पथ संचलन होणार आहे. कालच्या घटनांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन निजामपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष आव्हाड यांनी केले आहे. आताची परिस्थिती एकदम शांततापूर्ण आहे. आम्ही पोलीस पूर्ण संख्येने तैनात केलेले आहेत. सुरक्षेचे एकदम पुख्ता इंतजाम केण्यात आलेले आहेत आणि आजचा जुलूस सुद्धा शांततेत होईल अशी अपेक्षा आहे. गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. कोणी आपण विश्वास ठेवू नये. आजचा जुलूस शांततेत होईल. आम्ही आता पथसंचलन करणार आहे. प्रवाशांना उत्तमोत्तम सेवा पुरवण्यासाठी रेल्वे प्रशासन नेहमीच सज्ज असते. नव्या तंत्रज्ञानाशी जुळते घेत सोलापूर रेल्वे विभागाने विभागीय व्यवस्थापक नीरज कुमार दोहरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमच आता QR कोडची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. सध्या सर्वच जण पैशाच्या देवाणघेवाण करता UPI सुविधेचा वापर करतायत. तीच बाब लक्षात घेऊन सोलापूर रेल्वे विभागाने तिकीट काउंटरवर आता UPI QR कोडची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. कोणताही प्रवासी जेव्हा रेल्वे स्थानकावर आरक्षित अनारक्षित तिकीट काढण्यासाठी जाईल तेव्हा त्याच्या तिकिटाच्या रकमेचा QR कोड जनरेट होईल आणि त्याने काढलेल्या तिकिटाची रक्कम त्याला आता एकच QR कोड स्कॅन करून पूर्ण करता येईल. पूर्वी POS स्वॅप मशीन आणि कॅश अशा दोन्ही स्वरूपात तिकिटाची रक्कम भरावी लागत होती. त्यात प्रवाशांचा फार वेळ जात होता. परंतु आता QR कोड स्कॅन मशीनमुळे प्रवाशांच्या वेळेची बचत होऊन त्यांना आपला प्रवास निश्चित करता येणार आहे. येणाऱ्या काळात संपूर्ण सोलापूर रेल्वे विभागामध्ये सर्व तिकिटे काउंटरवर अशा QR कोड सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तरी रेल्वे प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या या रेल्वे सुविधेचा लाभ प्रत्येक प्रवाशांनी करावा असे आवाहन वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक श्री योगेश पाटील यांनी केले आहे. नमस्कार, मी योगेश पाटील, वरिष्ठ विभागीय वाणिज्य प्रबंधक रेल्वे सोलापूर विभाग. सर्व सोलापुरातील आणि सोलापूर विभागातील सर्व जे प्रवासी आहेत आणि नागरिक आहेत त्यांना एक आवाहन करण्यात येतं की जेव्हाही तुम्ही आता स्टेशनवर तिकीट काढण्यासाठी जाणार तेव्हा तुम्ही तिकीट काढताना आता रेल्वेने एक नवीन सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे की प्रत्येक तिकीट काउंटरवर एक तुम्हाला एक असं QR कोडचं एक छोटंसं डिव्हाइस तिथं बसवलेलं आहे की जेणेकरून तुम्ही तुमचं जे आरक्षित किंवा अनारक्षित जे तिकीट असेल की ते तिकीटचं पैसे तुम्ही QR कोडच्या माध्यमातून पे करू शकतात. उदाहरणार्थ तुम्हाला सुट्ट्यांचा काही वेळेस सुट्टे पैसे नसतात, चेंज नसतात, त्यामुळे काही वेळा तिकीट खिडकीवर विलंब होत असतो. हा विलंब तुम्ही टाळू शकता. तुमच्याकडे जे पण Google Pay असेल, फोनपे असेल, भीम ॲप असेल, Paytm असेल, असे विविध ॲपच्या माध्यमातून UPIचा वापर करून तुम्ही QR कोडच्या माध्यमातून तुम्ही डायरेक्टली ऑनलाईन पेमेंट करू शकता. तर सर्व प्रवाशांनी ह्या सुविधेचा लाभ घ्यावा. सोलापूर स्टेशनवरील तिन्ही PRS काउंटरवर तसेच UTS काउंटर म्हणजे जे जनरल तिकीट काउंटर आहेत अशा तिन्ही खिडक्यांवर हे QR कोड उपलब्ध आहेत. तरी सर्व प्रवाशांनी जास्तीत जास्त QR कोडचा वापर करून फोनपे व भीम पे असेल, Google Pay असेल याच्या माध्यमातून पैसे पे करावेत. थँक्यू. महाराष्ट्र टॉप 10 मध्ये आज एवढंच. अशाच ताज्या बातम्यांकरिता बघत रहा महान्यूज 7. नमस्कार. क्या आपके चेहरे पर आ गई है असमय झुर्रियां, त्वचा पर काले दाग या फिर ऑर्थोराइड्स प्रॉब्लम जैसे कि कमर या घुटनों का दर्द, बालों का झड़ना और असमय बालों का सफेद होना, सीने में जलन, पेट फूलना तथा एसिडिटी और इन सभी प्रॉब्लम से आप हो गए हैं बेहद परेशान? तो अब से आपको इन सभी से मुक्त करने के लिए और सभी परेशानियों पर पक्का और सफल आयुर्वेदिक उपचार का लाभ उठाने के लिए काले आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल लाया है समस्याओं पर निवारण. आज ही आइए नागपुर के सबसे अच्छे हॉस्पिटल काले आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल में, जहां आपको मिलेगा इन सभी समस्याओं का निवारण. हमारा पता काले आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल, उमरेड रोड, दिघोरी बस स्टॉप के पास, दिघोरी, नागपुर. संपर्क करें 7558387070 या फिर 9423105824. क्या आप भी पाइल्स से परेशान हैं? क्या इलाज करने के बावजूद भी आपकी पाइल्स से जुड़ी समस्याएं दूर नहीं हो रही हैं? तो जड़ से खत्म करने की चिंता अब छोड़िए, क्योंकि अब आरोग्यम क्लिनिक एंड पाइल्स रिलीफ सेंटर में होगा लेजर टेक्निक से आपका इलाज. बिना तकलीफ से लेजर टेक्निक और दूरबीन द्वारा इलाज. बिना ऑपरेशन, हर्निया, अपेंडिक्स जैसे इलाज अब दूरबीन द्वारा.
आरोग्य में इलाज पर बड़ी छूट। पहले आएं और बेहतर इलाज पाएं। हमारा पता प्लॉट नंबर 29, डोए लेआउट, जिंगाबाई टाकली, मानकापुर, नागपुर। श्री विठल कृपा स्वस्थ कापड़ केंद्र द्वारा आपके लिए खास ऑफर, भव्य साड़ी सेल, एक खरीदे एक मुफ्त पाए। ऑफर सीमित 20 जून 2024 से 20 सितंबर 2024 तक। कॉटन साड़ी, प्रिंटेड साड़ी, डिजाइनर साड़ी, ड्रेस मटेरियल, सिल्क साड़ी, कंबल, कंफर्टर, बेडशीट, रनर, गलीचे और भी अन्य वैरायटीज उपलब्ध है। ऑफर का लाभ उठाएं, जल्दी करें। हमारा पता श्री हरिनगर, मानेवाड़ा, नागपुर। हमारा संपर्क नंबर 7666502747।